हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर पुन्हा एकदा तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. आणि आज मी तुमच्या वॉर्डरोब कसं सेट करायचं ते सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या वॉर्डरोबची हालत काय झाली आहे. तर बघा असे सगळे कपडे, साड्या कुठं काय अशा झालेल्या आहेत सगळ्या. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करते मी आता. आणि सगळं कप्पे वगैरे आवरून घेते आणि पुसून पण घेणार आहे, म्हणजे प्रत्येक जे त्याच्या जागी ठेवणार आहे. तर चला मग सुरुवात करते मी आता. तर आज मी तुमच्यासोबत डायरेक्ट बोलण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही चुकलं तर प्लीज समजून घ्या. चला तर मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. तर सगळ्यात पहिले मी इथून सुरुवात करते वरच्या काउंटरपासून. वर पुढं उंच असल्यामुळे हात पुरत नाही. मी एक नॅपकिन घेतले आणि कॉलेज पण घेतले. वरचा पसारा आधी आपण क्लीन काढून घेऊ आणि मी एकच कप्पा क्लीन करायला देणार आहे. असं नाही की पूर्ण काढून देणार आणि मग क्लीन करणार. काय केलं खूप गोंधळ पण होईल आणि सगळं म्हणजे आपल्याला पुढं काय ठेवायचं ते पण कळणार नाही. त्यामुळे एकच कप्पा आधी काढून घेते. तरी ह्या कप्प्यात पूर्ण पेटीकोट आहे आणि एक पर्स आहे. बरेचसे पेटीकोट आहेत ते पण म्हणजे साड्यात वगैरे गेलेले आहेत. तर ते पण मी नंतर म्हणजे जो आपण कप्पा घेऊन आणि क्लीन करायला तर त्या कप्प्यात निघले की मग आपण वरती ते ऑर्गनाईज करू. चला मग मी आता पुसून घेते आणि आपल्याला कुठे घालूपर्यंत हे पण जरा सुकल. त्यामुळे म्हटलं आधी आपण पुसून घ्यावं. तर नॅपकिन मी स्वच्छ करून घेते. कप्प्यात 2-3 पर्स आहे तर हा पण लगेच क्लीन करून घेते. म्हणजे तोपर्यंत सुकन आपल्याला पर्स तिथे ठेवून जाता येते. आणि ही एक टीप आहे तुमच्यासाठी. कारण आपण एकच काय करतो, सगळे कपडे काढून घेतो खाली आणि मग सगळं कपाट पुसून घेतो आणि नंतर मग कपडे वगैरे लावायला घरी घालायला घेतो. त्यावेळेस आपल्याला काय होतं की पूर्ण कपडे आपण खाली घेतले ना तर आपण पण गोंधळाने होतो आणि आपल्याला लवकर कपडे पण साफ करता येईल. कुठं काय ठेवावं हे पण लवकर आयडिया येत नाही. त्यामुळे तसं न करता असं करायचं की एक कप्पा आपण चांगला पुसून घ्यायचा आणि नंतर त्याच कप्प्यातले कपडे ठेवून द्यायचे आणि नंतर मग दुसरा कप्पा घ्यायचा क्लीन करायला. तर ह्या कप्प्यात एवढं काही नव्हतं, फक्त 2-3 पर्सच आहे म्हणून मी तो पण घेतला क्लीन करून. तर चला मग मी ह्या पेटीकोटच्या घड्या घालून घेते. तर हा पेटीकोट आहे ना, तर ही साडी खूप दिवसाची आहे. नवीनच फॅशन आली त्यावेळेस घेतली होती. तेव्हाच एकदाच घातलेली, परत काही घातली नाही. चला मग मी सगळ्या पेटीकोटच्या घड्या घालून घेते. बाकीचे पण आज पेटीकोट आहेत पण ते साड्यात वगैरे गेलेले. तर जेव्हा आपल्याला ते आपण खालचा कप्पा घेऊ आवरायला त्यावेळेस सापडतील, मग त्यावेळेस ठेवते आपण. तर बऱ्याच वेळेस काय होतं ना, आपण घाईतून घेतो पेटीकोट घालण्यासाठी आणि
एखाद्या वेळेस अशी नाडी थोडी मागं पुढं असली ना ती डायरेक्ट आतमध्ये जाते, तर त्यावेळेस आपल्याला काही पण असते जाण्याची पुढं आणि हा नाडीचा पण प्रॉब्लेम होतो. त्यामुळे नेहमी अशी गाठण मारून ठेवायची नाडीला, जेणेकरून नाडी आतमध्ये जाणार नाही. त्याच्या कळस ना त्या पण मी व्यवस्थित ठेवून देते. ताटावरचे जे रुमाल त्यात आपण दुसऱ्यावर घेऊया. आणि हा माझा माईक मोबाईलसाठी मी माईक घेतला होता, पण आता नवीन मोबाईल घेतल्यापासून याचा काही उपयोग होत नाही. आणि ह्या शाश्वतीच्या पर्स ती काय पर्स व्यवस्थित होत नाही, लगेच खायला घेतली म्हणून आता ह्या कुठेतरी मला लपून ठेवायचं. तिथे मी कालच धुवून काढलं व्यवस्थित. कॅप खराब झालं होता, तुम्ही खूप खराब केलं तर त्यांनी धुवून ठेवलेलं व्यवस्थित. आणि ते आता मी ठेवते बाजूला, जेणेकरून तिच्या हातात येणार नाही. आणि ज्या 2 माठ आहेत त्या पण मी इथंच ठेवते वरती. हा कप्पा पण मी पुसून घेतलाय. आता इथे ठेवून घेतले. तर आता आपण काही साड्यांची गड्या चालल्या आहेत तर तसेच त्यांच्याकडे काय मोठी आहेत त्याच निघाले. तर मी नॅपकिन थोडंसं ओलं करून आणले. तर मी चांगलं पुसून घेतले आता. आणि तोपर्यंत आपण साड्यांच्या व्हिडिओ घालू, ज्यांच्या व्हिडिओ बिघडलेले त्या घालतो. आणि ज्यांच्या व्हिडिओ व्यवस्थित येतात ते आपण लावून देणार आहोत. त्यांच्याकडे व्यवस्थित लावला नाही. तरी ह्या साडीची जे लॉकडाऊन त्यावेळेस घेतली होती मी साडी द्यायचं. आणि ही साडी आमच्या काकाच्या लग्नात दिली, माझ्या दिरांच्या लग्नात. तर हे बघा असं अरेंज केले आहेत मी साड्या. आणि बाकी ह्या खाली ज्या आहेत त्या सगळ्या वॉशेबल आहेत.
म्हणजे डेली यूजसाठी. डेली तर काय वापरत नाही साड्या, पण त्या बाकीच्या सगळ्या वॉशेबल आहेत. आणि ह्याच थोड्याशा अशा काठापदराच्या वगैरे ऑर्गेन्झामधल्या अशा आहेत. तर चला मग आता मी हे ब्लाऊज आहेत सगळे, ब्लाऊजची घडी घालून घेते आणि तुम्हाला पण दाखवते. तर मी मोबाईल आता ट्रायपॉडला अरेंज केला आहे, त्यांच्या घड्या घालून घेते मी. आणि जे ब्लाऊज लागत नाही ना, म्हणजे जे मी वापरत नाही ना ब्लाऊज, ते एका साईडलाच ठेवते. हा ब्लाऊज पण खूप जुना आहे, तो नाही वापरत. हा एक रेड साडीवरचं ब्लाऊज. तर मी अशा घड्या घालून ठेवलेत सगळे ब्लाऊज. आता सगळं मी व्यवस्थित ठेवून देते आणि तुम्हाला पण दाखवते. तर हे सगळे काठापदराच्या साडीवरचे ब्लाऊज आहेत. जेणेकरून आपल्याला इझिली मिळतील. त्यामुळे अशा घड्या घातल्या ना पटकन सापडतात की कोणतं ब्लाऊज आपल्याला हवे, लगेच घेता येतं आपल्याला आणि वेळ करता येतो. वेलवेटचे ब्लाऊज आहेत, अजून 2 आले म्हणजे आणि हा मी शिवलेस शिवला होता. आणि हा एक माझा शिवायचा राहिला, तो मला शिवायला टाकायचा. आणि फॅनचा आवाज येतोय त्यामुळे थोडा आवाज कमी जास्त होत असतो. तोही खूप होती. ज्यांच्या साड्यांच्या घड्या आहेत ना ते तसंच ठेवणार आहे, ज्यांच्या घड्या मोडले तर तेच फक्त काढणार आहे. चला मग काही साड्यांच्या घड्या घातल्या मी, काही साड्यांच्या घालायच्या राहिल्या, तर आधी पुसून घेते आणि नंतर मग राहिलेल्या साड्यांच्या पण घड्या घालते आणि तुम्हाला पण दाखवते.
तरीही सुकते तोवर मी साड्यांच्या घड्या घालून घेते. ज्या आपल्या साड्या राहिल्या आहेत त्यांच्या घड्या घालते. हे एक ब्लाऊज होतं वेलवेटचं, ते पण घेऊन देते आपण. यामध्ये सगळ्या वॉशेबल साड्या आहेत. आणि आता मी असं ठरवलं आहे की वॉशेबल साड्या बिलकुल घ्यायच्या नाही. आणि साडी काय घालण्यातच येत नाही, त्यापेक्षा ड्रेस जर घेतला ना तरी बरं म्हणतो. साड्या अशा जास्त वापरण्यात नाही, वॉशेबल तर बिलकुल येत नाही वापरण्यात. म्हणून मी आता ठरवली की वॉशेबल साड्याच घ्यायच्या नाही. घेतलं तर आपल्या काठापदर किंवा ऑर्गेन्झामध्ये असेच घेणार. तर ही साडी माझी लग्नात ही फळाची असते ना ती साडी. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन देखील क्लिक करा. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करत जा. खूप जण व्हिडिओ बघतात पण व्हिडिओ करत नाही, त्यामुळे मला पण कळत नाही की तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही आवडत. तर प्लीज सगळ्यांना विनंती व्हिडिओला कमेंट करत जा. मी असं नाही की व्हिडिओ करायला म्हणजे गेला व्हिडिओ आणि लगेच अपलोड केला असं नाही. व्हिडिओ करायला खूप मेहनत घ्यावी लागते. कारण व्हिडिओ शूट करायचा, आपण काहीतरी काम करत असतो, ते काम करता करता 2-3 वेळेस म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला उठावं लागतं कॅमेरा होल्ड करण्यासाठी. तर खूप काही असतं. व्हिडिओ फक्त बनवला आणि कधीच यूट्यूबला अपलोड केला असं नाही, तर त्याला एडिट करावं लागतं. एडिट करायला पण भरपूर 3-3.5 तास, कमीत कमी 3 तास आणि जास्तीत जास्त 4 तास तरी लागतात. परत त्याला व्हॉइस ओव्हर करायचा व्हिडिओला. आणि सुरुवातीला असं होतं की आपण असं नवीन असल्यामुळं आपल्याला एवढं कॅमेरा फेसिंग नसतं, त्यामुळे थोडंसं आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं. नंतर सवय झाल्याच्या नंतर वेगळे, पण आता थोडं अनकम्फर्टेबल वाटत असल्यामुळे आपण लगेच व्हिडिओसमोर बोलू शकत नाही. तर आपल्याला व्हॉइस ओव्हर करावं लागतं. व्हॉइस ओव्हरला पण थोडंसं म्हणजे काही चुकलं तर मध्ये ते घ्यावं लागतं 2-3 वेळेस तरी. म्हणजे भरपूर वेळेस आपले बोलण्यात काय आपण बोलण्यात एवढं की कुणी परफेक्ट नसतं की पहिल्या याच्यातच सगळ्यांना सगळं येतं. तर असं हळूहळूच आणि एकमेकाचं बघूनच आपण शिकत असतो. असं नाही की आपण खूप परफेक्ट आहे असं नाही. आपल्याकडून पण कुणी काही शिकतं, आपण पण दुसऱ्याकडून शिकतो. आणि आज मी डायरेक्ट व्हिडिओत बोलले, काही चुकलं असेल तर प्लीज समजून घ्या.
परत व्हिडिओ आपण एडिट केल्यानंतर परत पुन्हा तो डाउनलोड करावा लागतो. त्याच्यानंतर त्याला बराचसा वेळ लागतो व्हिडिओ डाउनलोड होण्यासाठी. त्याच्यानंतर व्हिडिओला थंबनेल द्यावा लागतो, थंबनेल बनावं लागतं, त्याच्याबरोबर व्हिडिओला टायटल, डिस्क्रिप्शन हे सगळं लिहावं लागतं आणि त्यात खूप वेळ जातो. त्यामुळे प्लीज माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की व्हिडिओला कमेंट करत जा. तुम्ही जर नाही सांगितलं व्हिडिओ कसे आवडतात ते तुम्हाला कसं कळणार आहे. त्यामुळे प्लीज जे कोणी व्हिडिओ बघत असतील ते व्हिडिओला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही. ऑफकोर्स तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील म्हणून म्हणजे त्यामुळं तर व्हिडिओला व्ह्यू येतात ना. म्हणजे बघतात व्हिडिओ, बऱ्यापैकी व्हिडिओ बघतात. नवीन चॅनल आहे तरी पण तुम्हाला आवडत असतील म्हणून तरच तुम्ही बघत असाल ना. पण कमेंट करत नाही तुम्ही, त्यामुळे प्लीज कमेंट करत जा. आणि माझ्या व्हिडिओमध्ये मी काही म्हणजे तुमचे सजेशन पण सांगा की तुम्ही सांगू शकता की तू इथं चुकते किंवा तिथं चुकते, तुझे व्हिडिओ टायटल चांगले आहे किंवा थंबनेल चांगलं नाही, असं काही तुम्ही कमेंट करून मला सांगितलं तर कळलं. त्यामुळे प्लीज तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुमचे पण काही सजेशन द्यावे नाही व्हिडिओबद्दल. आणि तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगा, म्हणजे त्यानुसार मी व्हिडिओ पण बनवत जाईल. आणि आजचा व्हिडिओ आपला वॉर्डरोब ऑर्गनायझेशनचा तुम्हाला कसा वाटला ते पण मला सांगा कमेंट करून. आणि एका ताईंची कमेंट आली की होम टूर दाखवा म्हणून. तर होम टूरवर तर मी लवकरच 1-2 दिवसात व्हिडिओ बनवणार आहे. तर माझी जी काही रिअल लाईफ आहे ना तीच मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे जे मी दररोजच्या जीवनात माझं दररोजचं जे आहे तेच मी तुम्हाला दाखवते, दुसरं काही दाखवत नाही. जी माझी जीवनशैली, जे माझं राहणीमान, जी माझी लाईफस्टाईल आहे तेच दाखवते मी तुमच्यासोबत. आता मुलांचं पण मला आवडायचं आहे पण आज नाही आवडणार मी, कारण यातच खूप वेळ गेला आणि व्हिडिओ पण खूप मोठा होईल जर मी तिकडलं बी वॉर्डरोब आवडायला घेतलं तर. त्यामुळे आज हा अर्धाच वॉर्डरोब मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि उद्या पूर्ण म्हणजे तिकडल्या साईडचं पण वॉर्डरोब मी तुमच्यासोबत शेअर करेन उद्या किंवा परवाच्या व्हिडिओ. चला मग आता मी बाकीचं पुढचं आवरून घेते आणि नंतर बोलते मी तुमच्याशी. तर असा मी खालचा कप्पा पण अरेंज केला. इकडच्या साईडने माझे टॉप ठेवले आणि इथं लेगीज आहे. इथे साहेबांचे स्पोर्टचे कपडे आहेत आणि इकडल्या साईडने काही ओढणे आणि जुने टी शर्ट वगैरे ठेवलेले आहेत आणि वरती. चला मग आजचा व्हिडिओ मी तसं एंड करते आणि व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही पण बघायला बघता. त्यामुळे मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.